नमस्कार कृषी मित्रांनो, कृषी रत्न ऍग्रिकल्चरल ऑनलाईन क्लासेसमध्ये मी गणेश पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण टॉपिक पाहणार आहोत जनरल प्रॉपर्टीज ऑफ दी मिनरल्स। ओके, तर म्हणजे एक्झामच्या अनुषंगाने या प्रॉपर्टीज खूप महत्वाच्या आहे, याच्यातून बरेच ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात। तर आपण चला बघूया जनरल प्रॉपर्टीज ऑफ दी मिनरल्स। ओके, सो पहिली प्रॉपर्टी आहे कलर। ओके, मिनरल कलर। व्हॉट इज कलर? तर बघा, जेव्हा एखादा हा मिनरल आहे, सपोज या मिनरलवर एखादा आपण ऑर्डिनरी लाईट फोकस केला, बरोबर, एखादा ऑर्डिनरी लाईट फोकस केला तर या ऑर्डिनरी लाईट मध्ये वेगवेगळ्या कलरचे डिफरंट असे वेव्हलेंथचे व्हायब्रेशन असतात, वेगवेगळ्या कलरचे व्हायब्रेशन। ओके, मग तो रेड असो, ब्लॅक असो, व्हाईट असो, एक्सेट्रा एक्सेट्रा वेगवेगळ्या प्रकारचे कलर व्हायब्रेशन असतात ऑर्डिनरी लाईट मध्ये। ते जे कलर व्हायब्रेशन आहे ते जेव्हा या मिनरलवर इन्सिडेंट होतात तर मिनरल ते सर्व कलर व्हायब्रेशन जे आहे ते ऍब्सॉर्ब करतो आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर पर्टिक्युलर एकच जो कलर व्हायब्रेशन आहे तो रिफ्लेक्ट करतो। ओके, आणि जो रिफ्लेक्टेड कलर व्हायब्रेशन आहे दॅट इज द कलर ऑफ दॅट मिनरल। ओके, कळालं? बघा, काय ऑर्डिनरी लाईट आहे तो वेगवेगळ्या कलर व्हायब्रेशन्स मध्ये असतो आणि ते जे कलर व्हायब्रेशन्स असतात ते वेगवेगळ्या वेव्हलेंथचे असतात, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे असतात। ओके, ते जेव्हा मिनरलवर इन्सिडेंट होतात त्यानंतर ते ऍब्सॉर्ब केल्यानंतर पर्टिक्युलर जो कोणता कलर रिफ्लेक्ट झाला दॅट इज द कलर ऑफ दॅट मिनरल। ओके, अशा प्रकारे दिस इज द फर्स्ट जनरल प्रॉपर्टी ऑफ द मिनरल, दॅट इज कलर ऑफ द मिनरल। तर बघा, एक्झाम्पल घ्यायचं झाल्यास याच्यामध्ये खास करून मिनरल्सचे एक्झाम्पल विचारतात। तर बघा, कॅल्साइट, कॅल्साइट इज व्हाईट इन कलर। ओके, कॅल्साइटचा कलर असतो व्हाईट। त्यानंतर मॅग्नेटाइट, मॅग्नेटाइट इज ब्लॅक इन कलर। ओके, त्यानंतर ऑर्थोक्लेज, ऑर्थोक्लेज जो असतो दॅट इज पिंक इन कलर। ओके, त्यानंतर आयर्न पायराइट, आयर्न पायराइट इज येलो इन कलर। त्यानंतर ऍपोफायराइट विच इज ग्रीन इन कलर। त्याच्यानंतर अमेथिस्ट पर्पल इन कलर अँड क्वार्ट्ज दॅट इज कलरलेस। ओके, तर इथे ऑब्जेक्टिव्ह विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज अ कलरलेस मिनरल, तर त्याचं क्वार्ट्ज, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ पिंक मिनरल दॅट इज ऑर्थोक्लेज। तर अशा प्रकारचे याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी दॅट इज कलर ऑफ द मिनरल। सो मूव्हिंग टू द नेक्स्ट property of the mineral which is also much important, that is luster. Okay, second property is luster of a mineral. Okay, what is luster? मराठी मध्ये सांगायचं झाल्यास त्या मिनरलची थोडक्यात चकाकी। ओके, हाऊ द मिनरल appears. ओके, हाऊ ब्रिलियंट or how dull the mineral appears when and light is incident on it. Okay, that is nothing but the luster of the mineral. That is थोडक्यात काय, तर त्या मिनरलची चकाकी। तर बघा, the luster of mineral is mainly of two types. एक असते मेटॅलिक लस्टर, दुसरं असते नॉन मेटॅलिक लस्टर। आता मेटॅलिक लस्टर, द लस्टर विच रिसिम्बल्स टू दी लस्टर ऑफ मेटल। ओके, मेटलचं ज्या प्रकारे लस्टर असतं, ज्या प्रकारे चकाकी असते त्या प्रकारचं जर का लस्टर असलं दॅट इज नथिंग बट द मेटॅलिक लस्टर। ओके, अँड नॉन मेटॅलिक द लस्टर विच रिसेम्बल्स टू द लस्टर ऑफ नॉन मेटल। ओके, तर बघा मित्रांनो, आता हे जे नॉन मेटॅलिक लस्टर जे आहे ना दॅट इज अगेन categorized majorly in 8 categories. Okay, the non-metallic luster is again subcategorized in 8 categories. So the first non-metallic luster is adamantine luster. Okay, what is adamantine luster? The luster which resembles to the luster of diamond. म्हणजे डायमंडची ज्या प्रकारे चकाकी असते that is nothing but the luster of adamantine luster. As a best example आहे स्वतः डायमंड। ओके, then the second non-metallic luster is vitreous luster. Okay, vitreous luster. विट्रियस लस्टर म्हणजे काय, तर मिनरलची जर
ऑर्डिनरी ग्लास प्रमाणे जर का चकाकी असेल दॅट इज नथिंग बट दी विट्रियस लस्टर. द लस्टर विच रिसेम्बल्स टू दी ऑर्डिनरी ग्लास दॅट इज दी विट्रियस लस्टर. याचं एक्झाम्पल जर का घ्यायचं झाल्यास रॉक क्रिस्टल. ओके, रॉक क्रिस्टल ॲज विट्रियस लस्टर. त्याच्यानंतर आहे थर्ड नॉन मेटॅलिक लस्टर दॅट इज सब विट्रियस लस्टर. ओके, सब विट्रियस लस्टर. The luster which resembles to the milky glass. Okay, थोड़ा milky type जो glass असतो that is nothing but the subvitreous luster. याचं example milk quartz. Okay, best example is milk quartz. Now the fourth luster, non-metallic luster, is the resinous luster. What do you remember resinous luster? तर बघा the luster which resembles resin. बघा आपण च्युइंगम समजा आपण चेक करतो, च्युइंगम काढलं त्याच्यानंतर आपण जे थुंकतो तर ते च्युइंगम थुंकल्यानंतर त्याची जशी चकाकी असते त्याचे जे लस्टर असते दॅट रिसेम्बल्स टू दॅट इज कॉल्ड एज रेजिनस लस्टर. ओके, तर त्याप्रमाणे जे लस्टर असते दॅट इज द रेजिनस लस्टर. ओके, द एक्झाम्पल इज टॅल्क. टॅल्क मिनरल है रेजिनस लस्टर. देन फिफ्थ कॅटेगरी ऑफ नॉन मेटॅलिक लस्टर इज पर्ली लस्टर. ओके, पर्ली. You know this the luster which resembles to the pearl. Okay, example zeolite. pearl जो असतो जो मौल्यवान खडा आहे त्याचं ज्या प्रमाणे लस्टर असतं दॅट इज दी पर्ली लस्टर. ओके, एक्झाम्पल इज zeolite. देन earthy luster. Okay, the sixth category of the non-metallic luster is the earthy luster. Okay, earthy luster म्हणजे काय तर द लस्टर विच रिसेम्बल्स टू दॅट ऑफ अर्थ. म्हणजेच काय बघा, अर्थ म्हणजे माती. आपला मातीचा कलर जो असतो डार्क ब्राऊन आणि त्याची जशी चकाकी असते दॅट इज नथिंग बट द अर्धी लस्टर. याचं एक्झाम्पल काय तर जिप्सम. दिस जिप्सम विच इज मेजर अमेंडमेंट द जिप्सम हॅज अर्धी लस्टर. ओके, नाउ सेवन इज वॅक्सी लस्टर. ओके, वॅक्सी द लस्टर which resembles to the wax. The luster which is like that of wax, that is the waxy luster. Example apatite. Then the last subcategory of non-metallic luster is silky luster. Okay, so the luster which resembles to the silk that is nothing but the silky luster. Example is asbestos. बघा आपण बहुधा बघतो एखादा आपला मोबाईलचा जो स्क्रीन आहे तो असा तडकला तर तो असा सपोज हा मोबाईल तो असा या टाइप मध्ये थोडासा तडकला तर हे जे असं सिल्क टाइप दिसते या प्रकारचे जे लस्टर असते दॅट इज द सिल्की लस्टर. ओके, तर दिस इज ऑल अबाउट दी लस्टर ऑफ अ मिनरल. सो हियर वी हॅव कम्प्लीटेड द सेकंड जनरल प्रॉपर्टी ऑफ मिनरल दॅट इज इट्स luster. Now the third property is light transmission. Okay, the third property is light transmission. What is light transmission? Light transmission is the property which judges the mineral as it is, whether it is transparent, whether it is translucent, or whether it is opaque. बघा आता ट्रान्सपरंट म्हणजे काय, सपोज हा मिनरल आहे, या मिनरल मधून आपण जर का पाहिलं आणि हा जो समोरचा जो ऑब्जेक्ट आहे त्याची जी आउटलाईन आहे ती जर का आपल्याला डिस्टिंक्ट दिसली. ओके, डिस्टिंक्ट म्हणजे क्लिअर त्याची आउटलाईन जर का आपल्याला दिसली तर दॅट मिनरल इज ट्रान्सपरंट. ओके, अंडरस्टूड. The mineral, if the light is transferred from this mineral and the outline of the object which we are seeing is clearly distinct, then that mineral is transparent. म्हणजेच काय, पारदर्शक. ओके, त्याच्यानंतर ट्रान्सल्युशन म्हणजे काय, when we see through this mineral an object, the outline of this object is indistinct. ओके, इनडिस्टिंक्ट म्हणजे काय तर या मिनरल मधून तो जो ऑब्जेक्ट आहे त्याची आउटलाईन दिसत आहे पण क्लिअर नाही, पुसटशी. ओके, जर
त्या ऑब्जेक्टची जी आउटलाईन आहे ती जर का पुसटशी दिसत असेल किंवा तो ऑब्जेक्ट जर का आपल्याला पुसट दिसत असेल तर दॅट इज नथिंग बट द ट्रान्सल्युसंट मिनरल. त्याच्यानंतर लास्ट कॅटेगरी आहे ऑपेक मिनरल. ऑपेक मिनरल म्हणजे काय तर असा मिनरल ज्याच्यामधून लाईट ट्रान्सफरच होत नाही. दॅट इज नथिंग बट द ऑपेक मिनरल. ओके. वेन द लाईट इज नॉट ट्रान्समिटेड फ्रॉम द मिनरल दॅट मिनरल इज नोन एज ऑपेक मिनरल. ओके. तर बघा याचे एक्झाम्पल जर का घ्यायचे आल्या तर ट्रान्सपरंट मिनरल. ट्रान्सपरंट मिनरलचे एक्झाम्पल्स बघा रॉक क्रिस्टल, मस्कोवाईट, कॅल्साइट, बायोटाइट आणि मायका. त्याच्यानंतर ट्रान्सल्युसंट मिनरल याचे एक्झाम्पल तर मिल्क क्वार्ट्ज आणि फ्लिंट. बघा मिल्क क्वार्ट्ज जो असतो, आता मिल्क क्वार्ट्ज मधून जर का आपण पाहिलं म्हणजे तो एक ग्लासच आहे तर त्याच्यामधून आपल्याला ऑर्डिनरी ग्लास मधून जसं क्लिअर दिसतं तसं दिसेल का नाही, थोडी पुसटची इमेज दिसेल. त्याच्यामुळे मिल्क क्वार्ट्ज इज अ ट्रान्सल्युसंट मिनरल. ओके. त्यानंतर ऑपेक मिनरल म्हणजे याच्यातून कोणताही लाईट पास होत नाही, ऑर्डिनरी लाईट पास होत नाही. एक्झाम्पल मॅग्नेटाइट आहे, आयर्न पायराइट आहे, कॉपर पायराइट आहे. ओके. So this is all about the light transmission property of the mineral. That is, the minerals on the basis of light transmission are categorized as transparent, translucent, and opaque. Okay. So moving on to the next property of a mineral, that is hardness of the mineral. Okay. And this property is also very much important because many objectives are there which are asked on this topic on the Mohr scale. Okay, what is hardness? So the word itself says that hardness is the resistance. Okay, resistance offered by the mineral for scratching. Okay, त्याच्यावर ओरखडे येण्यासाठी किंवा ते तुटण्यापासून रोखण्यासाठी जो मिनरल रेजिस्टन्स अप्लाय करतो किंवा मिनरलचा जो रेजिस्टन्स आहे दॅट इज नथिंग बट दी हार्डनेस ऑफ द मिनरल. ओके. आणि ही जी हार्डनेस जी प्रॉपर्टी आहे मिनरलची तर कोणता मिनरल किती हार्ड आहे तर हे चेक करण्यासाठी मोहर्स नावाचा सायंटिस्ट आहे त्याने एक मोहर स्केल डेव्हलप केली ज्याच्यामध्ये 1 ते 10 एवढी त्याची हार्डनेस लेवल असते आणि त्यानुसार मोहर्सने वेगवेगळे जे मिनरल आहे त्याची हार्डनेस डिस्क्राईब केलेली आहे. तर बघा पहिला जो म्हणजे त्याची 1 एवढी मोहर स्केलवर त्याची 1 एवढी जी हार्डनेस आहे दॅट इज टॅल्क. ओके. आणि टॅल्क इज द सॉफ्टेस्ट मिनरल. ओके. आपली टॅल्कम पावडर इट इज द सॉफ्टेस्ट मिनरल. त्याचा फॉर्म सुद्धा अमॉर्फस फॉर्म असतो. सो टॅल्क सॉफ्टेस्ट मिनरल फर्स्ट. देन सेकंड जिप्सम. जिप्समची हार्डनेस 2. त्याच्यानंतर कॅल्साइट. ओके. कॅल्साइट. त्याच्यानंतर 4th नंबर फ्लोराइट. ओके. त्यानंतर 5 ॲपेडाइट. त्याच्यानंतर 6 फेल्डस्पार. 7 क्वार्ट्ज. 8 टोपाज. 9 corundum. Last 10 diamond. Okay. So here diamond is the hardest of the all mineral. Okay. Diamond is hardest mineral. तर बघा हा सिक्वेन्स तुम्हाला जसं लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथे ऑब्जेक्टिव्ह विचारला शकतो विच ऑफ द फॉलोइंग इज सॉफ्टेस्ट मिनरल किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज द किंवा विच ऑफ द मिनरल इज हार्डेस्ट. तो इट इज डायमंड. आणि याचा सिक्वेन्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हार्डनेस ऑफ द मिनरल इज डिटरमाइंड बाय दॅट इज मोहर स्केल. हा एक ऑब्जेक्टिव्ह बनू शकतो किंवा त्याची डेफिनेशन द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द मिनरल फॉर स्क्रॅचिंग इज. सो इट इज हार्डनेस और ब्रिटलनेस और एनिथिंग तर ते हार्डनेस. सो अशा प्रकारचे याच्यावर ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतात. सो दिस इज द 4th प्रॉपर्टी ऑफ द मिनरल, 4th जनरल प्रॉपर्टी ऑफ द मिनरल दॅट इज हार्डनेस. ओके. नाउ we will go into the 5th property that is mineral streak which is quite confusing. Okay. तर कन्फ्युजिंग कशी बघा सॉइल स्ट्रीक आणि सॉइल कलर याच्यामध्ये मुलांना बरेच कन्फ्युजन होते. ओके.
आपलं मिनरल कलर. मिनरल कलर आपण पहिली प्रॉपर्टी बघितली. त्याच्यानंतर आता मिनरल स्ट्रीक. स्ट्रीक म्हणजे काय? स्ट्रीक इज नथिंग बट दी कलर ऑफ पावडर फॉर्म ऑफ मिनरल. ओके, कलर ऑफ पावडर फॉर्म ऑफ मिनरल. म्हणजे बघा, जो मिनरल आहे त्याचा जो कलर असतो तो वाट जो काय असेल, परंतु त्याला पावडर फॉर्म मध्ये केल्यावर त्याचा जो कलर येईल दॅट इज नथिंग बट दी मिनरल स्ट्रीक. मग आता काही जे मिनरल्स असतात त्यांचा जो कलर असतो तोच पावडर फॉर्म मध्ये सुद्धा असतो, म्हणजे त्याची सॉइल स्ट्रीक, त्याची मिनरल स्ट्रीक सुद्धा तीच असते. परंतु काही मिनरल्स असे आहेत त्याचा कलर वेगळा आणि त्याची स्ट्रीक वेगळी. आपण एक्झाम्पल बघूया. बघा, जो रॉक क्रिस्टल आहे, रॉक क्रिस्टल, त्याचा कलर असतो व्हाईट आणि त्याची स्ट्रीक सुद्धा असते व्हाईट. त्याच्यानंतर ऑर्थोक्लेज. ऑर्थोक्लेज जो आहे त्याचा कलर आहे पिंक आणि स्ट्रीक काय व्हाईट. बघा, ऑर्थोक्लेजचा कलर आहे पिंक पण त्याची स्ट्रीक आहे व्हाईट, म्हणजे त्याला जेव्हा पावडर फॉर्म मध्ये करतो तर कलर इज व्हाईट. त्याच्यानंतर आयर्न पायराइट. ओके, आयर्न पायराइट. आयर्न पायराइटचा कलर असतो बघा येलो, परंतु त्याची स्ट्रीक असते ग्रीन. त्याच्यानंतर मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइटचा कलर असतो ब्लॅक, स्ट्रीक सुद्धा असते ब्लॅक. त्याच्यानंतर हॅमेडाइट. हॅमेडाइटचा कलर असतो ब्लॅक आणि स्ट्रीक असते चेरी रेड. ओके, बघा, आता याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह विचारणार असतील जे कॉमन आहे ते तर सहसा कोणी विचारणार नाही. समजा जो रॉक क्रिस्टल आहे किंवा मग जो मॅग्नेटाइट आहे त्यांचा जो कलर आहे तोच स्ट्रीक आहे, परंतु ऑर्थोक्लेज झाला त्याचा कलर आहे पिंक पण त्याची स्ट्रीक आहे व्हाईट. तर अशा प्रकारे याचे ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतात की पर्टिक्युलर समजा एखाद्या मिनरलची स्ट्रीक काय, तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे तुम्ही लर्न करून घ्या, पाठ करून घ्या. सो दिस इज द फिफ्थ प्रॉपर्टी ऑफ द मिनरल, दॅट इज स्ट्रीक. ओके, दॅट इज द कलर ऑफ पावडर ऑफ द मिनरल. ओके, the color of mineral is different and the color of powder of mineral is different. Okay, so here we have completed 5 property. Then sixth property, that is specific gravity. बघा, specific gravity ही पण खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, कारण की याच्यावरच आपण मिनरलचं एक क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर व्हॉट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज नथिंग बट दी रेशियो ऑफ, specific gravity is the ratio of weight of a mineral to the weight of equal volume of water. म्हणजे कसं बघा, सपोज W1 जे आहे ते आहे वेट ऑफ मिनरल. ओके, W2 वेट ऑफ वॉटर. सपोज हा ग्लास आहे, या ग्लासमध्ये पाणी आहे, या ग्लासमध्ये आपण हा मिनरल आहे, याचं सपोज वेट आहे 220 ग्रॅम. ओके, हा जो आहे मिनरल आपण याच्यात टाकला. आता याच्यामध्ये टाकल्यावर हा जो ग्लासचा जो व्हॉल्यूम आहे त्या ग्लासच्या व्हॉल्यूम मधून जेवढा आपण हा मिनरल टाकला त्याचा जेवढा व्हॉल्यूम आहे तेवढं वॉटर याच्यातून बाहेर डिस्प्लेस होईल. बरोबर, तर तो जो डिस्प्लेस व्हॉल्यूम आहे दॅट इज इन दी डिनॉमिनेटर. ओके, त्याचं जे वेट आहे that is the weight of equal volume of water. So specific gravity is the weight of mineral to the weight of equal volume of water. Understood? Clear? So this is the sixth property of the mineral, that is specific gravity. तर या मिनरलच्या वेगवेगळ्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असतात त्या आपल्या लक्षात पाहिजे. मेजरली जे आज म्हणजे विचारल्या जातात त्यांच्या, कारण की त्याच्यावर आपलं मिनरलचं क्लासिफिकेशन सुद्धा आहे. So this was the sixth property. त्याच्यानंतर the seventh property, that is cleavage. बघा, what is the property? Cleavage. तर काय क्लिवेज म्हणजे काय? That is the tendency of the mineral to split along the plane. Okay, tendency of the mineral to split along the plane. बघा कसं, आपण किटकॅटचं चॉकलेट बघितलेलं आहे. किटकॅटचं चॉकलेट काहीतरी असं फॉर्म मध्ये असते. आता हे डायग्राम थोडी लक्षात घ्या, परफेक्ट काही काढला जाणार नाही. किटकॅटचं चॉकलेट बघा असं असते.
ते आपण जेव्हा ब्रेक करतो तर बघा बरोबर ह्या प्लेन मध्ये इथून ते तुटते, त्याच्यानंतर परत इथून तुटते, बरोबर. सो दिस इज दी परफेक्ट स्प्लिटिंग इन दॅट प्लेन. सो अशाच प्रकारे मिनरल सुद्धा क्लिवेज ही प्रॉपर्टी हे करते. दॅट इज दी टेंडन्सी ऑफ द मिनरल टू स्प्लिट अलॉंग इट्स प्लेन रिलेटेड टू द इट्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर. म्हणजे त्या मिनरलचं जसं काही मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे त्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरच्या प्लेननुसार त्याचं तो जर का स्प्लिट होत असेल दॅट इज दी क्लिवेज ऑफ दॅट मिनरल. तर बघा जे आता ही जी क्लिवेज आहे ते दोन प्रकारचे असतात. एक आहे परफेक्ट क्लिवेज आणि दुसरा आहे इम्परफेक्ट क्लिवेज. आता परफेक्ट आणि इम्परफेक्ट, परफेक्ट आणि इम्परफेक्ट. आता परफेक्ट म्हणजे काय, सपोज हा मिनरल आहे, याचे जर का बरोबर सिमेट्रिक क्लिवेज झालं एकाच प्लेन मध्ये, दिट इज परफेक्ट क्लिवेज. इम्परफेक्ट म्हणजे काय, तर हा जो मिनरल आहे याचं क्लिवेज काहीतरी असं तडकल्यासारखं झालं, म्हणजे हा पार्ट असा आला त्याच्यानंतर हा पार्ट असा, दिस इज द इम्परफेक्ट क्लिवेज. सो द स्प्लिट इज नॉट इन अलॉंग द प्लेन ऑफ इट्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ द क्लिवेज. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड द 7th प्रॉपर्टी ऑफ द मिनरल दॅट इज क्लिवेज. तर आता वळूया नेक्स्ट प्रॉपर्टीकडे, दॅट इज फ्रॅक्चर. क्लिवेज बघितलं, आता फ्रॅक्चर. फ्रॅक्चर म्हणजे काय, फ्रॅक्चर इज ब्रेकेज ऑफ द मिनरल इन डायरेक्शन अदर दॅन द क्लिवेज प्लेन्स. ओके, म्हणजेच काय, ते सेम आपण किटकॅट चॉकलेटचं एक्झाम्पल घेऊ शकतो की त्या प्लेननुसार जर का तो कट होत नसेल किंवा ब्रेक होत नसेल त्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे त्याला आपण तडकणे म्हणतो थोडक्यात. जर का असा म्हणजे त्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरच्या प्लेनच्या वेगळ्याच डायरेक्शनने जर का मिनरल हा ब्रेक होत असेल दॅट इज दी जनरल प्रॉपर्टी ऑफ दॅट मिनरल नोन ॲज फ्रॅक्चर. ओके, सो जे हे जे फ्रॅक्चर आहे हे सुद्धा 3 प्रकारचं आहे. पहिलं आहे कॉन्क्वायडल, त्याच्यानंतर इव्हन आणि थर्ड अनइव्हन. ओके, सो आता कॉन्क्वायडल म्हणजे काय, तर डेव्हलपमेंट ऑफ दी मोर ऑर लेस कर्व सरफेस. म्हणजे कसा, सपोज हा मिनरल आहे, हा मिनरल त्याचा जो मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे त्याच्या प्लेननुसार स्प्लिट न होता तो अपोजिट डायरेक्शननी जर का तुटला, तर बघा आता हा तुटला, समजा एक काहीतरी असा कर्व तयार केला आहे, हा जो कर्व आहे असा जर का कर्व जर का फॉर्म होत असेल दॅट इज कॉन्क्वायडल फ्रॅक्चर. त्याच्यानंतर इव्हन फ्रॅक्चर म्हणजे काय, समजा एखादा मिनरल ब्रेक होताना त्याने स्मूथ आणि प्लेन सरफेस फॉर्म केला दॅट इज इव्हन फ्रॅक्चर. आणि व्हॉट डू यू मीन बाय अनइव्हन फ्रॅक्चर, जर का ब्रेक होताना त्याने असा रफ स्ट्रक्चर फॉर्म केला दॅट इज दी अनइव्हन फ्रॅक्चर. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ दी मिनरल फ्रॅक्चर. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड प्रॉपर्टी दॅट इज मिनरल फ्रॅक्चर. नाउ मूव्हिंग टू द नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट इज टेनॅसिटी. What? Tenacity. What is tenacity? Tenacity is nothing but resistance to breaking, bending or otherwise deform. Okay. म्हणजे जो काही मिनरल आहे तो मिनरल फ्रॅगमेंट किंवा त्याचं जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे ते डिफॉर्म म्हणजे त्याचा जो ओरिजिनल फॉर्म आहे तो चेंज न होऊ द्यायला तो काही रेजिस्टन्स असतो दॅट इज द टेनॅसिटी प्रॉपर्टी. ओके, आता ही टेनॅसिटी सुद्धा 3 प्रकारची आहे. पहिली ब्रिटल, त्याच्यानंतर सेकंड फ्लेक्झिबल अँड थर्ड वन दॅट इज मॅलिएबल. सो व्हॉट डू यू मीन बाय ब्रिटल? ब्रिटल म्हणजे काय की जेव्हा आपण एखादा मिनरल कट करत असतो तर त्याचं कटिंग करत असताना जर का पावडर फॉर्म मध्ये होत असेल, ओके, ते जर का
तो अमॉर्फस पावडर फॉर्म मध्ये तो कन्वर्ट होत असेल, दॅट इज दी ब्रिटल मिनरल. ओके. त्याच्यानंतर फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे काय की त्याच्यावर आपण काही एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं तर तो इझिली बेंड होत असेल, सो दॅट इज फ्लेक्झिबल. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कोणता मिनरल, तर कॉपर. कॉपर वायर आपण बघतो, कॉपर वायर इझिली बेंड होतात आणि त्याच इलेक्ट्रिसिटी सप्लायसाठी आपण वापरतो, सो दॅट इज दी फ्लेक्झिबल मिनरल. त्याच्यानंतर मॅलिएबल. मॅलिएबल म्हणजे काय, तर आपण त्याच्यावर एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करून त्याचा आपण शेप बदलू शकतो. तर बघा गोल्ड जे असतं, गोल्डवर आपण हॅमर केलं किंवा आयर्नवर आपण हॅमर केलं तर आपण त्याचे शेप बदलू शकतो. गोल्डवर आपण वेगवेगळ्या ज्वेलरीज तयार करू शकतो, आयर्नवर वेगवेगळे शेप जे असतात ते तयार करू शकतो. दॅट इज नथिंग बट दी मॅलिएबल प्रॉपर्टी ऑफ दॅट मिनरल. ओके. सो दीज आर द 3 categories under the property of mineral, that is tenacity, which are the brittleness, flexible and malleable. Okay. So here we have completed next property. Now the most important property, physical property, that is form and structure. Okay. Form and structure. So first of all we will see form. Okay. So what is form? Form म्हणजे काय, there are 2 types of form. Either it is amorphous or either it is crystalline in case of mineral. Okay. If the mineral is in powder form, then the form is amorphous, and if the mineral is in rigid crystal form, then it is crystalline. If it is in well defined form, then it is crystalline form. Okay. मग बघा आता एक क्रिस्टलाइन फॉर्म जो असतो याचे परत काही सब कॅटेगरीज पडतात. तर बघा आपण ती वन बाय वन बघूया. तर बघा त्या क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये नियर अबाउट 6 सब कॅटेगरीज पडतात. त्याची पहिली आहे मोनोमेट्रिक. आता मोनोमेट्रिक म्हणजे काय, तर एखादा मिनरल त्याच्या 3ही ऍक्सिस या इक्वल लेंथचे आहेत आणि त्या 3ही ऍक्सिस जे आहेत ते एकमेकांना एकमेकांसोबत राईट अँगल आहेत, तर दॅट मिनरल हॅव द फॉर्म मोनोमेट्रिक. बघा म्हणजे थोडक्यात काय, तर क्युबॉइडल फॉर्म. बघा हा क्यूब आपण बघितला, बघा याचे ही एक ऍक्सिस, ही एक ऍक्सिस आणि ही एक ऍक्सिस. ओके. या 3ही ऍक्सिस बरोबर या इक्वल लेंथच्या आहे. अजून करा, आता ते डायग्राम मध्ये दाखवतोय. ज्यावेळी या 3ही ऍक्सिस या इक्वल लेंथच्या असतील त्याच्यानंतर या 3ही ऍक्सिस एकमेकांना राईट अँगल ट्रायंगल असतील. ओके. सॉरी, राईट अँगल असतील. सो द स्ट्रक्चर ऑफ दॅट मिनरल ऑफ द फॉर्म ऑफ दॅट मिनरल इज मोनोमेट्रिक. आलं लक्षात. याचे जर काही एक्झाम्पल घ्यायचे झाल्यास हॅलाइट आणि गार्नेट. ओके. याचे एक्झाम्पल सुद्धा महत्वाचे आहे, त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म जो आहे तो आहे डायमेट्रिक. काय डायमेट्रिक? डायमेट्रिक म्हणजे काय, तर बघा त्या ज्या 3 ऍक्सिस जे आहेत, बघा मी परत काढतो तो क्यूब. ह्या ज्या 3 ऍक्सिस आहेत या 3 ऍक्सिस पैकी फक्त 2च ऍक्सिस आहे इक्वल लेंथचे आहेत आणि जी तिसरी ऍक्सिस आहे ती अनइक्वल लेंथची आहे. म्हणजे या दोघींपेक्षा थोडी तिची कमी आहे किंवा जास्त लेंथ आहे. ही थर्ड जी आहे ती अनइक्वल लेंथची आहे आणि या 3ही एकमेकींना राईट अँगल आहे. So that form of the mineral is the diametric form. Okay. So moving to the next, that is third form of the crystalline form of mineral, that is trimetric. Okay. मग ट्रायमेट्रिक मध्ये काय, ट्रायमेट्रिक मध्ये सरळ याच्या 3ही ज्या ऍक्सिस आहे या 3ही ह्या अनइव्हन लेंथच्या असतील. म्हणजे एकही जी ऍक्सिस आहे ती सारख्या लेंथची नसेल, 3ही वेगवेगळ्या लेंथच्या असतील आणि 3ही एकमेकांशी राईट अँगल असतील. सो दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ट्रायमेट्रिक फॉर्म ऑफ द मिनरल. ओके. ट्रायमेट्रिक फॉर्म ऑफ द मिनरल मध्ये एक्झाम्पल घ्यायचे झाल्यास सल्फर आहे, ऑलिव्हिन आहे. इकडे डायमेट्रिक मध्ये एक्झाम्पल घ्यायचे झाल्यास
झिरकॉन आहे. ओके, सो दिस इज द थर्ड सब category under the crystalline form of the mineral. Now moving toward the fourth category of the crystalline form of the mineral, that is monoclinic. आता मोनोक्लिनिक म्हणजे काय बघा. मोनोक्लिनिक मध्ये ज्या तीनही ऍक्सिस जे आहेत, ज्या तीनही ऍक्सिस आहे, सपोज ही समोरची आता, या तीनही ऍक्सिस जे आहे या अनइक्वल लेंथच्या आणि ज्या दोन ऍक्सिस आहे त्यांचं जे प्लेन आहे त्यांच्याशी, म्हणजे हे एक प्लेन आणि हे एक प्लेन, हे प्लेन आणि हे प्लेन, या दोन्ही ऍक्सिसचे जे प्लेन आहे त्या दोघींच्या प्लेन सोबत जर का ही थर्ड ऍक्सिस ही राईट अँगल असेल, सो दॅट फॉर्म ऑफ द मिनरल इज मोनोक्लिनिक. ओके, बघा या तीन ऍक्सिस, एक ही ऍक्सिस आहे, एक ही आणि एक ही, सपोज ही मार्करची. तर बघा या तीन पैकी या तीनही ऍक्सिस ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लेंथच्या आहेत आणि या ज्या दोन ऍक्सिस आहेत त्यांचे जे प्लेन आहे, म्हणजे हे एक प्लेन आणि हे एक प्लेन, या प्लेन सोबत ही जी थर्ड ऍक्सिस आहे ती जर का राईट अँगल असेल, सो दॅट फॉर्म ऑफ द मिनरल इज द मोनोक्लिनिक फॉर्म. ओके, नाउ मूव्हिंग टू द another crystalline form of the mineral, that is fifth, that is triclinic. Okay, triclinic. What do you mean by triclinic? Triclinic means all three axes, okay, all three axes are unequal and there is no right angle between any one of these axes. So that structure or that form of the mineral is called as triclinic crystalline form. याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? प्लॅगिओक्लेस. ओके, प्लॅगिओक्लेस हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो लास्ट फॉर्म आहे, क्रिस्टलाइन फॉर्म आहे मिनरलचा, दॅट इज हेक्सागोनल स्ट्रक्चर. ओके, हेक्सागोनल फॉर्म. हेक्सागोनल फॉर्म म्हणजे काय बघा, आपण 11वी 12वी मध्ये शिकलेलोच आहे, बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग. सो बेन्झीन रिंगचा जसा फॉर्म असतो, दॅट इज दी हेक्सागोनल फॉर्म ऑफ द क्रिस्टलाइन मिनरल. सो दीज आर द सब कॅटेगरीज विच आर अंडर दी क्रिस्टलाइन form of the mineral. So here we have completed different forms of the minerals. Okay, now moving to the structure of the mineral. बघा, structure is the general physical properties आहे मिनरलची. तर स्ट्रक्चर मध्ये बघा, पहिलं स्ट्रक्चर आहे ग्रॅन्युलर. आता ग्रॅन्युलर म्हणजे काय, तर मिनरल्सचे जे कंपोनंट्स आहेत किंवा जे रॉक फ्रॅगमेंट्स जे आहेत, छोटे जे तुकडे, ते जे पार्टिकल्स आहेत ते असे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते जर का असे ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये आपल्याला अपिअर होत असले, त्याचं जे क्लस्टर आहे ते जर का असं ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये जर का अपिअर होत असले, सो दॅट स्ट्रक्चर ऑफ द मिनरल इज दी ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. त्याच्यानंतर सेकंड स्ट्रक्चर इज लॅमेलर स्ट्रक्चर. लॅमेलर मीन्स लॅमेले मीन्स स्मॉल लेयर्स. So this if the structure is like plate-like structure of that mineral, so this is the lamellar structure. त्याच्यानंतर columnar structure आहे. Third is columnar. Columnar म्हणजे काय, if the components of the mineral are arranged like columns. Okay, अशा प्रकारे जर का ते कॉलम सारखं जर का अरेंज असेल, so this structure is called as columnar structure. त्याच्यानंतर फोर्थ जे स्ट्रक्चर आहे ते आहे स्टिलेटेड स्ट्रक्चर. फोर्थ स्ट्रक्चर इज स्टिलेटेड स्ट्रक्चर अँड द लास्ट स्ट्रक्चर इज ड्रसी स्ट्रक्चर. ओके, आता ड्रसी स्ट्रक्चर म्हणजे काय बघा, तर जे मायन्यूट जे मिनरल्सचे जे पार्टिकल्स आहे ते जर का असे वेगवेगळे जर का असे इम्प्लांट केलेले असले, एकत्र आणलेले असले, तर हा असा हे जर का असे एकत्र आणलेले असले, सो दॅट स्ट्रक्चर ऑफ द मिनरल इज कॉल्ड एज ड्रसी स्ट्रक्चर. व्हॉट, द मिनरल पार्टिकल्स आर इम्प्लांटेड. बघा, आपण अव्हेंजर्स एंड गेम बघितलेला आहे.
त्याच्यामध्ये तो जो थानस असतो विलन, त्याचा जो हात असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे जे खडे आहेत तो इम्प्लांट करतो. ओके, सो त्याच पद्धतीने आपण एक दुसरं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. आपण दिवाळीच्या वेळेस जो लॅम्प लावतो आपल्या घरात बाहेर समजा, तर तो काही प्रकारचे लॅम्प असे त्यात असे काहीतरी डिझाईन म्हणून त्यात वेगवेगळे खडे असे ऍड केलेले असतात, वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे काय थोडक्यात ते इम्प्लांट केलेले असतात. तर त्या प्रकारचं जे स्ट्रक्चर असते दॅट इज ड्रेसिंग स्ट्रक्चर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी स्ट्रक्चर ऑफ द मिनरल. त्याच्यानंतरची लास्ट जनरल प्रॉपर्टी आहे मिनरलची, दॅट इज केमिकल नेचर. ओके, सो केमिकल नेचर जे आहे ते आपण क्लासिफिकेशन ऑफ मिनरल या टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे. त्यानुसार जे क्लासिफिकेशन आहे मिनरलचं ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन, ज्या 7 कॅटेगरीज आहे त्याच प्रकारे दॅट इज दी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट